जिल्हा परिषद पिलीव गटातील बचेरी गावात आपण आहोत. बाबा काय नाव? सुभाष शिकारे. कसं आहे आता वातावरण? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या त्या तुमच्या बचेरी गावात कसं आहे वातावरण? आमच्या बचेरी गावात चांगलं वातावरण आहे. कुणासाठी? म्हणजे राष्ट्रवादीसाठी. असतानाच आम्ही राष्ट्रवादीची माणसं आहे पहिल्यापासून. आणि मोहिते पाटील हेच आमचा पक्ष थोडक्यात. आता तर काय झालं आहे, जानकर गट आणि मोहिते पाटील गट एक असल्यामुळं एक नगण्य विरोधक राहिलेले आहेत. पण आता विरोधक म्हणतात की आमचं राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे. केंद्रात राज्यात असलं म्हणून काय झालं, इथं प्रॉपर वर्चस्व आमचं आहे ना. आमचं म्हणजे आमच्या पार्टीचं आहे. काय आतापर्यंतचा इतिहास काय आहे बचेरी गावचा? कुणाच्या बाजूचा आतापर्यंत बचेरीचा कौल राहिला? आत्तापर्यंत बचेरी गावचा तसं मोहिते पाटलासनीच कल होता. काही वेळेस निम्म होत होतं, काही वेळेस बराबरी होत होती, काही वेळेस थोडंफार जादा जात होतं त्यांना. ज्यांना जात होतं ते आता जानकर मोहिते पाटलांबरोबर आहे. बरोबर आहे. हां, बरोबर. कसं राहिलं आता जास्त आम्हालाच होणार नाही. आम्हाला म्हणजे राष्ट्रवादीलाच जास्त होणार. कोण आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी? जिल्हा परिषदला मळवलीचे रणजित बापू जाधव आणि तालुका पंचायतला संग्रामसिंह जागीरदारांची मंडळी आहे. कसं आहे, लोक समाधानी आहेत ह्या उमेदवारांच्या बाबतीत? आहेत की लोक समाधानी. कशा आहेत ते उमेदवार? तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून किंवा आता नेतृत्व करताय गावात, तुम्ही कसं बघताय उमेदवार? दोन्ही उमेदवार राजकारणी आहेत, चांगले आहेत, गोरगरिबांची कामं करणारे आहेत आणि पहिल्यापासूनच ते अगोदरपासूनच राजकारणात आहेत. त्याच्यामुळं काय अडचणच नाही. काय आणि व्हावी त्यांच्याकडनं असं तुम्हाला वाटतंय? आता त्यांच्या लेवलनं जे आम्ही मागणी करतो ते आमची कामं होते तीच आणि करत आलेले आहेत. याच्या अगोदर बी करत आलेले आहेत. याच काय म्हणजे कामाचा काय सवाल नाही. आम्ही जे मागू ती कामं देते ती. रस्ते आहेत म्हणा, समाज मंदिर, त्यांच्या लेवलनं ते कामं करतो. आता मध्यंतरी तुमच्या गटातील काय लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, काय पोरांनी तरुणांनी, तर ह्याचा काय परिणाम दिसेल का? काय नाही. ज्यांनी प्रवेश केला त्यांची नावंसुद्धा नाहीत मतदार यादीला, अशाने केला. आणि जे काय पूर्वीपासूनच भाजपमध्ये आहेत अशी काय थोडीफार आहेत आणि जे पूर्वी अगोदर गेलेली होती त्यांनाच परत मफलर घालून केलेली आहे ती. असं काय दुसरी नवीन गेली ती अशातला काय भाग नाही. असताना जे गेलेली आहेत पहिलीच गेलेली आहे ती, त्यांनाच परत आणखीन प्रवेश म्हणून हे जाहिरातबाजी करते. वर्ष झालं राजकारण बघताय तालुक्यातलं. मागच्या काही वर्षातील राजकारणात काय बदल जाणवतो तुम्हाला? विरोधक म्हणून माझ्या आमदारांची जी काय भूमिका आहे, त्यांची जी काय प्रचार करण्याची खालच्या पातळीवरची टोन आहे, काय कसं म्हणून बघता तुम्ही? राम सातपुते यांच्याकडे कसं बघता? आम्ही नाव घ्यायला सुद्धा त्या माणसाचं तोंडात घेत नाही नाव. आणि मग आता कसं त्यांच्याकडे बघायचं तर काय सवाल नाही. एवढ्या खालच्या दर्जानं ही करते ती प्रचार करणे वगैरे. जरी काय असलं तरी आता शेवटी त्यांना मोहिते पाटलांनी एका रात्रीत आमदार केलं. त्यांनी मोहिते पाटलांनी केलं म्हणजे मोहिते पाटलांचा शब्द आम्ही मोडत नाही. आमचा पक्ष म्हणजे मोहिते पाटील पक्ष. मग ते कुठल्या पक्षात आहेत काय बघत नाही. मोहिते पाटील सांगेल त्याच्याप्रमाणे आम्ही मतदान करतो. आम्ही म्हणजे आमच्या गावातले आमचे सहकारी सगळे. आणि त्यांनी करून त्यांच्यावर टीका टिप्पणी करतोय, हे करतोय म्हणल्यानंतर त्याचं काय आहे? राम सातपुतेचं इथं काय आहे? इथं म्हणजे माळशेर तालुक्यात काय आहे मला सांगा. ज्याने आणलं त्याच्यावरच ज्याचं खायचं त्याचंच गुण गायलं पाहिजे ना देणं. तर उलटं सगळं चित्र आहे. त्याच्याकडे कुठल्या नजरेने बघायचं मग आम्ही? आता लोकसभेत त्यांचा पराभव झाला, विधानसभेत झाला, अकलूज नगरपालिकेत झाला, आता जिल्हा परिषद पंचायत समितीत निवडणुकीत. आता हे 3 तर कल बघितले, 4था कल कसा असणार आहे तुम्हाला सांगायची काय गरजच नाही ना. काय वाटतं तुम्हाला? झिरोच होणार आहे ते. हो, झिरोच होणार आहे. काय नाव? बचेरीत गावात किती वर्षापासून राहताय? माझं जन्मच आहे ते. बरं. नाव? सचिन शिकारे. आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या माहीत आहे का? हो, लागलेत. कसं आहे तुमच्या गावातलं वातावरण? कोणाच्या बाजूचं कौल आहे? आमच्या गावात संग्रामसिंह जागीरदार. कशामुळे? ते आमची कामं करते. ते आम्ही कुठला शब्द टाकला तर ते पहिल्यापासून आमच्या म्हणजे वाडवडल्यापासून आम्ही त्यांच्या मागे आहे.
काय काय प्रामुख्यानं कामं झालेली सांगता येतील आता? आमच्या म्हणजे त्यांनी काय केलं, आमचा आता गावाचा पूर्व भाग आहे का नाही, तिकडं त्यांनी शेतकऱ्यांना आम्ही पाईपलाईन आणलेत का नाही, त्यांना त्यांनी परवानगी दिली पाण्याला. बरं. आमच्या सोसायट्या केल्या ते त्याची प्रोसेस चालू आहे. बरं. त्यामुळं कामं करते चांगल्यापैकी. ती माझं स्वतःचं पूर्वी मला मध्यम मुदतीचं कर्ज दिलं त्यांनी. माझं 10 एकर बागायत झालं त्याच्यावर. बरं. त्यांनी पहिलं उपकार केले होते आमच्यावर, त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे आता पहिल्यापासून. हे तुमचं वैयक्तिक मत झालं, गावकऱ्यांचं मत काय? गावकऱ्यांचं मत तसं आता त्यांच्याच बाजूने आहे. म्हणजे ती पारंपरिक म्हणजे त्यांचं म्हणजे राजकारण पहिल्यापासून आहे ना, जागीरदारांचं एक म्हणजे बरं. गावावर एक सावली असल्यासारखं आहे ना. आता त्यांच्याबरोबर जानकर गट बी आहे, त्याचा कितपत चांगला परिणाम वाईट परिणाम होईल? त्याचा चांगला परिणाम होईल की आता काय आपल्याला दिसून येईल. आता बरं. मतदान झाल्यानंतर लक्षात येईल सगळ्यांच्या. कसं आहे, मोहिते पाटलांचं म्हणजे काम आहे हो. असं ते अशा दावत जरी नसले तरी आम्हाला काय माहिती आहे ना, ते काय करतात ते आमच्या लोकांसाठी. असं विरोधकावर आम्ही टीका नाही करत, पण त्यांचं काम आहे चांगलं. आता ह्या चौथ्या निवडणुकीत लोकांनी काय करावं असं वाटतं तुम्हाला? लोकांनी म्हणजे तुतारी वाजवावी असं वाटतंय मला, दुसरं काय राम सातपुतेला हरवण्यासाठी की मोहिते पाटला जानकर पॅनलला जिंकणार? नाही. मोहिते पाटील म्हणजे जिल्ह्याचे पालक आहे ते हो. पालक अडचणीत आला का जिल्हा अडचणीत येतो, ही लोकांच्या लक्षात आले ना. 2009 पासून मोहिते पाटील सत्तेत नसल्यावर जिल्ह्यात काय 10,000 घरकुली त्याचा कोटा येत होता आपल्या जिल्ह्यात. काय अवस्था झाली मला सांगा तुम्ही. वाईट अवस्था आहे ना. आता येतोय का तेवढा? नाही. शेवटी सावत्र आणि सख्यामध्ये फरक आहे. तसं मोहिते पाटील आणि इतर नेत्यामध्ये कोणाचं नाव घेण्यापेक्षा फरक आहे ना. अण्णा काय नाव? विश्वजित गोरड. काय कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांनी जोर धरलाय तुमच्या गावात. काय आले ते का प्रचाराला? हो, येतात की. काय कुणाकुणाच्या पार्टी आहेत? इथं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, बरं. शरद पवार गट, हाईट कोणाच्यात आहे चांगली? दोन्हीतच दुरंगीच लढत आहे ना. कोण आहे दोन्हीचे उमेदवार? कोण आहे ते? आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्रामदादांची पत्नी आणि जिल्हा परिषदला रणजित बापू. फाईट जोरदार होईल का एकतर्फी होईल? नाही, तर फाईट चांगली होणार की. बरं. होय. एकंदरीतच आता राष्ट्रवादीचे उमेदवार संग्रामदादांची पत्नी आहेत. हो. त्यांचं या परिसरात चांगलं कामाचं आतापर्यंत पार्श्वभूमी आहे. कसं बघताय? संग्रामदादांचं काम एक नंबर आहे आणि आम्ही गेली 20 वर्ष झालं संग्रामदादाशी एकनिष्ठ आहे. आणि दादांनी ज्यावेळेस कृषी सभापती होतं जिल्हा परिषदमध्ये, त्यावेळेस चांगली कामं केली. ती बंधारे आणले ते, परत ह्या भागासाठी शिंगोरीला गुरांचा दवाखाना आणला. परत तुम्हाला सांगतो मोटरा ताडपदऱ्या लोकांना भरपूर दिल्या होत्या. आता भविष्यात काय काम व्हावं असं वाटतं त्यांच्या? महत्त्वाचं कामं म्हणजे आता अजून आमचा हे दुष्काळी भाग आहे ना, अजून जेवढं बंधारं किंवा रस्त्यांची कामं बरीच आहे ती तेवढं होणं गरजेचं आहे. आता जानकर साहेब मोहिते पाटलांबरोबर आले तर ह्याचा काय परिणाम ह्या निवडणूक? 100% ही जानकर साहेबांनाच जास्त बहुतांश मानणारा वर्ग आहे इथं. बरं. असा विषय. त्यामुळं 100% जानकर साहेबांचा फायदा होणार की या इलेक्शनला. आता माझे आमदार जे काय आहे त्या विरोधात, त्यांच्या पक्षात काही लोकांनी मध्यंतरी प्रवेश केला तुमच्या परिसरातला, त्याचा काय परिणाम? फारसा असा परिणाम होणार नाही. माझे आमदार जे काय खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात त्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? नाही, लोकशाहीनं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण पातळी सोडली नाही पाहिजे. कोणीच सोडली नाही पाहिजे. ह्यांनी बी सोडली नाही पाहिजे, त्यांनी बी सोडली नाही पाहिजे. म्हणजे आमचे जरी असले तरी आमच्याने बी सोडली नाही पाहिजे. ही वैचारिक लढा आहे, त्या हिशोबानं झाली पाहिजे. लोकांनी आता काय बघून मतदान करावं असं वाटतं तुम्हाला? लोकांनी कामच बघून मतदान केलं पाहिजे. कारण काम करण्याची धमक रणजित बापूंच्यामध्ये बी आहे आणि संग्रामदादामध्ये बी आहे.